लाडकी बहीण ई-के.वाय.सी करायची पण ओ-टी-पी प्रॉब्लेम, वेबसाईटवरती लोड झाला, वेबसाईट व्यवस्थित चालत नाही. लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला सन्मान निधी निरंतर सुरू ठेवायचा असेल तर ई-के.वाय.सी करणं हे शासनानं अनिवार्य केलेलं आहे. सर्वप्रथम लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करताना अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे. या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना ladkibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. गुगलवरती जाऊन तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक तुम्हाला करावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला अशी ओपन झालेली दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करावं लागेल तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तो म्हणजे असा. तर या पेजवरती तुम्हाला ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये इंटर करायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला कॅप्चा कोड टाकायचा आहे. आधार प्रमाणीकरणासाठी संमती या ठिकाणी वाचून घ्या. मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला इथं टिक करायचं आहे. त्याच्यानंतर ओ-टी-पी पाठवायचा आहे. ओ-टी-पी पाठवल्यानंतर तुमच्यासमोर ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची पतीची माहिती द्या. आता याच ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे. या ठिकाणी ओ-टी-पी येत नाही आहे. त्याच्यामुळं लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी होत नाही आहे. लाडक्या बहिणींनी या ठिकाणी वडिलांचं पतीचं आधार क्रमांक दोघांपैकी एकाचं तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे याच्यावरती टिकमार्क करून ओ-टी-पी पाठवायचा आहे. ओ-टी-पी पाठवल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. पण सध्या या वेबसाईटवरती इतका लोड आहे की ओ-टी-पी पाठवल्यानंतर ओ-टी-पी येत नाही. या ठिकाणी असा एरर येत आहे. या ठिकाणी हिंग ट्रॅफिक म्हणून या ठिकाणी एरर आहे. प्लीज ट्राय अगेन. हा असा मेसेज आल्यामुळं लाडक्या बहिणींना या ठिकाणी ओ-टी-पी येत नाही आहे. वडिलांच्या पतीच्या आधार क्रमांकावरती हा ओ-टी-पी जातो, पण तो ओ-टी-पी येत नाही आहे असा या ठिकाणी मेसेज येतो. तर लाडक्या बहिणींनो, या वेबसाईटवरती खूप ट्रॅफिक आलेला आहे. खूप जण या लाडक्या बहिणींच्या वेबसाईटवरती ई-के.वाय.सी करत आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे 2 महिने बाकी आहेत. तर 2 महिन्याच्या आत ही वेबसाईट सुरळीत चालेल. त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी ई-के.वाय.सी करू शकता. वेळोवेळी ही वेबसाईट चेक करत जावा, जेणेकरून कमी जास्त लोड होऊ शकतो. त्यावेळेस तुमची ई-के.वाय.सी पूर्ण होऊ शकते.